तिकडे मागच्या साईडला आवाज येतोय ना? मागच्या वर्षी तुमच्या स्कूलमध्ये सेशन झाला इथे, पण काय काय माहिती घेतली तुम्ही? पॅड विषयी घेतली की इंटिमेट वॉश विषयी घेतली माहिती? घेतली ना? लक्षात आली का तुमच्या? थोडीफार लक्षात आली असेल ना काहीतरी, की पॅड मध्ये काय असते, आपण कोणता पॅड यूज केला पाहिजे आणि प्रायव्हेट पार्ट साठी आपण काय यूज केलं पाहिजे हे माहिती आहे का? थोडी माहिती आली असेल ना तुमच्यापर्यंत? जसं आपलं प्रायव्हेट पार्ट आहे तर जेंट्स नाही आहे, तर मी खुलेआम बोलू शकतो तुमच्यासोबत. जसं आपल्यासोबत मॅडम लोक बोलतात, आपली आई बोलते आहे ना, तर आपल्याला जसं प्रायव्हेट पार्ट साठी जे आपण हॅलो, या नाही तर स्कूलमध्ये या वर हॉलमध्ये. प्रायव्हेट पार्टसाठी जे आपल्याला यूज करायचं आहे, जसं व्हाईट डिस्चार्ज होणे है ना, प्रत्येकीला पाळी येते, एमसी पिरियड येते प्रत्येकीला, तर आपण स्वतःची केअर कशी करू शकतो? जसं डेली आपण आंघोळ करतो आहे ना, फक्त ऐकायचं हसायचं नाही आहे. डेली आपण आंघोळ करून येतो, जेवण करतो आणि इथे आल्यानंतर यांच्या स्कूलमध्ये जेंट्स आहे काय, मुलं आहे का? मुलं या साईडला असते, मुली या साईडला असते. पहिलेचे जे क्लास कसे होते, फक्त मुलीच होत्या आणि मुलांचा सेशन वेगळा होता आमच्या वेळेस किंवा मॅडमच्या वेळेस. पण आता कसं झालेलं आहे की आपल्याला आपली स्वच्छता कशी बाळगायची आहे. आता आपल्याला महिन्यातून एकदा पिरियड येते, तर आपल्याला 3 दिवस कसे म्हणजे व्यवस्थित आपल्याला जपून वागावं लागते, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला समजा आता कोणाला पॅड वगैरे समजते ना, पॅड घेताना तुम्ही एमसी पिरियड कोणाला होते इथे? काही मुली कोणाला होत नाही, आणि ज्यांना होते ते आहे का कोणी? त्यांनी हात वरती करायचं, म्हणजे मला त्यांना सांगता येईल की एमसी पिरियडचं कसं असते. पाडी, जे पाडी म्हणतो आपण मंथली, जे आपलं ब्लडिंग जात असते आपल्याला, ते कोणाला जाते? ते एक नैसर्गिक आहे, नॅचरल आहे आणि ते प्रत्येकीला होणार आणि यापुढे पण येणार. ज्यांना येत नाही, ठीक आहे, तुम्ही पुढल्या किशोरवयीन आहे तुम्ही, आता पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी त्याच्या पुढल्या वर्षी तुम्हाला होऊन जाणार. तर त्यासाठी तुम्हाला आपलं किसोल पॅड, किसोलचे रेग्युलर जे पॅड आहे हे यूज करायचे आहे तुम्हाला, आहे ना. तर आता पहा, काही मुली होत नाही, काही होते. हो हो. तर आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या वेळेस पहिले काय करायचं, आपल्याला स्वच्छता बाळगायची आहे. कशी स्वच्छता बाळगाल तुम्ही? की आंघोळ करताना आपल्याला, आपण आंघोळ करतो साबणने वॉश करतो ना, आपलं पूर्ण शरीर वॉश करतो ना. समजा हँडवॉश करायचं, जेवण करायचं तर हातही धुतो ना आपण. तर आपल्याला त्याच पद्धतीने जसं आपण लॅट्रिनला जातो है ना, तसंच वॉशरूमला जातो, तर आपला कधी कोणाचं काय होतंय, कोणाला म्हणजे स्मेल येते, कोणाच्या लघवीचा स्मेल येते, ठीक आहे. कोणाला पुढे चालून व्हाईट डिस्चार्ज होते, म्हणजे कमजोरी असते त्यामुळे. तर त्यासाठी आपल्याला प्रायव्हेट पार्टसाठी, लक्षात आलं, प्रायव्हेट पार्टसाठी हायजीनसाठी हे एक गुण घ्यायचं. आणि जिथे साबण यूज करतो तर याचा पीएच लेवल मेंटेन मध्ये असते, 2 ते 3 आणि 4 ते 5 या दरम्यान असते. तर हा जो पीएच लेवल आहे ना, याला आपल्या हायजीनचा पीएच लेवल असते, वजीना म्हणतो आपण त्याला, त्याचा पीएच लेवल असते 5%. हे त्याला मॅचिंग होते, तर हेच यूज करायचं, ठीक आहे. मार्केटचं सांगत नाही आहे मी, फक्त किसोलचं सांगते आमच्या जवळचं. कारण मॅडमनी मला फक्त 10 मिनिट दिले आहे, तर 10 मिनिटात काय सांगायचं मी फास्टमध्ये उरकवते, त्यात तुम्हाला 2 मिनिटाचा व्हिडिओ पण दाखवून देणार. तर इथे साबणचा पीएच लेवल 10%च्या वर असते, ते आपल्या शरीराला हार्ड होणार, त्याने काय होणार, काही इजा होणार आहे ना, रॅशेस वगैरे पडणार. तर खास जलन खुजलीसाठी हे म्हणजे याला यूज केल्या जाते, ठीक आहे. त्यासाठी आपण याचाही व्हिडिओ पाहू आणि मग पॅडचा पण व्हिडिओ पाहू, ठीक आहे ना. पुढे हे तुम्हाला ज्याला आहे एमसी पिरियड त्याच्यासाठी हे आहेच, ठीक आहे. तर मॅडम कोणता घेतला होता? नाही, दुसरं घ्यायचं आपल्याला, बॅग घ्यायचं. मॅडम म्हणे इथे सेशन झालाय म्हणे, याच्या आधी याच्यावर दाखवलाय म्हणे. हो हो, बरोबर आहे.
बरोबर त्यांचं. हो का? ठीक आहे. आता ज्यांना एमसी पिरियड येते त्यांना पॅडची आवश्यकता येते. ज्यांना येत नाही त्यांना सध्या कळत नाही आहे. त्या पण आता त्यांना पुढे येईल मग कळेल तुम्हाला. बसून जाईल. हा? पुढं काय? आवाज येतो का इकडे पहा. रस्ता कठीण आहे म्हणून परिस्थिती विरोधात असेल कधी मांडू. आवाज येतोय का तुम्हाला? मासिक धर्म कशासाठी म्हटलं? हार्मोन्स जे बॅलन्स असते आपलं, जे एक्सचेंज होत असते आपलं, एक्सचेंज होत असते ना आपलं, जे बॅलन्स असते है ना, ते वरच्यावर काय होते. मला नाही समजलं. बॅक जायचं किसोलचं काढा, किसोलचं काढा, हे डॉक्टरांचं काढलं. जसं जसं आपण वयानुसार, किशोरवयीन जे असते आपलं, वयानुसार आपलं एज वाढत जाते है ना, त्यानंतर काय होते, आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असते ते एक्सचेंज होत राहते. ठीक आहे. हार्मोन्स बॅलन्स मध्ये त्याला एक्सचेंज होत राहते. त्या पद्धतीने आपण त्या आपलं जे सायकल असते त्या पिरियड मध्ये आपण त्याला एक काय म्हणतो, पिरियड म्हणतो, एमसी पिरियड. तर जे आपल्या शरीरामध्ये ज्याच्यापासून आपण पुढे चालून आपल्याला काय होणार, मूलबाळ होणार, तर ते क्रिया आपल्या शरीरामध्ये असते. तर ते तुम्हाला सायन्स मध्ये शिकायला मिळते है ना, कसं होते काय होते. ठीक आहे. तर तिथे आपलं काय होते, जे खराब वालं जे ब्लडिंग असते ते आपल्या शरीरामध्ये काय होते, जमा होते. तर ते जर्म्स नुसार ते म्हणजे बाहेर एक त्याचं म्हणजे पिरियड असते, तो 30 दिवसाच्या आतमध्ये 25-23 दिवसचा असा तो कालावधी असते. किसोल हायजीन, हायजीन किसोलच टाका, किसोल हायजीन. हा, KEY SOUL हायजीन, SOUL हायजीन, हायजीन
हा ते बरोबर आहे. घेऊ का ते? हा हायजीन घ्या ना आता समोर पुढे. एच आय एच आय एच हायजीन यायचं असेल तर एक मिनिट कॅपिटल लावलं काही नाही. तो घेतला होता सरांनी काल दुसरा घेतला होता ते आहे ना. ते हे कॅटलॉग काढा बरं तुमचं. कोणता घेतला सरांनी घेतला? हेच लावतं. हे लावू का? ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये एक्सचेंज झाल्यानंतर आपल्याला कोणत्या बिमाऱ्या होतात? जसं थोडा आवाज कमी करा. पाय दुखणे. जब शेयर और मार्केट में सब कुछ मिलेगा तो अलग अलग ब्रांड्स की क्या जरूरत है? कमी करतो. आपलं पोट दुखणे, कंबर दुखणे, हातपाय दुखणे हे काय झालं? कॅल्शियम, विटॅमिन्स, मिनरल्स आपल्या शरीरामध्ये कमी असते. आपण भाजी पोळीतून जे सप्लिमेंट आपले जेवण करतो, जे सप्लिमेंट आपल्या शरीरामध्ये जात नाही, ते सप्लिमेंट एक न्यूट्रिशन टॅबलेट असते आपल्याकडे. त्याद्वारे ते काय होते, MC जो पिरियड आहे ते पण क्लिअर होते आणि ते पण जे ब्लडिंग असलं आपल्या शरीरामधून ते काय होते आपल्या लघवीद्वारे बाहेर निघते. हे क्रिया तुम्हाला सुरू होणार. ठीक आहे. काही मुलींना सुरू झालेली आहे. तर हे तुम्हाला धीरे धीरे कळेल. तर त्यानुसार आपण याच्यावर एक व्हिडिओ बघू इथे. आजकाल मोबाईल सगळ्यांकडे आहे घरी. मोबाईल मध्ये जर आपण हे टाकलं तर आजकाल छोट्या मुलींना सगळं काही कळतं. त्यातून तुम्हाला ते माहिती घेता येते. थोडा आवाज वाढवा. महावारी मासिक धर्म. थोडा आवाज मगाचा व्हॅल्यू इथे होतं ना. हा इथेच आहे. इथेच आहे. व्हॅल्यू नाही असेल इथे सेटिंग मध्ये खाली सेटिंग. जलन, खुजली, पण सूखेपन से लेकर हे बघा थोडं लक्ष द्या इथे. यूरिनरी संक्रमण जैसी पर्सनल हाइजीन से संबंधित स्वास्थ्य समस्याओं का सामना व्यापक याच्याबद्दल माहिती देत आहे. लोग समझते हैं इसका कोई सार्थक समाधान नहीं है, लेकिन अब आपको चिंता करने की जरूरत नहीं है, सिर्फ जागरूक होने की जरूरत है। ईसो ने इस विषय पर गहन अध्ययन कर समाधान पर कार्य किया है। इसके लिए सर्वप्रथम इस विषय पर निसंकोच होकर अपने परिवारजनों से बातचीत करनी है। इसको शर्म का विषय नहीं बल्कि गर्व का विषय समझते हुए परिवार में सहज वातावरण बनाकर रखना